Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि सर्वे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत। या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलायला आहेत डॉक्टर अभय पाटील। सर, प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच कदाचित एका वैयक्तिक उमेदवारावर भाष्य केलेलं आहे। काय म्हणाल की तुमचे संबंध किंवा तुम्ही तिकीट मागायला भाजपकडे गेला होतात? जेव्हा तुम्हाला व्यक्तिगत एका उमेदवारावर टीका टिप्पणी करावं लागतं, याचा अर्थ तुम्हाला आपली स्वतःची आजची राजकीय परिस्थिती या जिल्ह्यातली समजून गेलेली आहे। म्हणूनच व्यक्तिगत मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी मला करायची नाही आहे, कारण मला माहीत आहे की मी लोकांमधनं सध्या कोणत्या लेवलला आहे हे मला आज माहीत आहे। आणि ते आदरणीय नेते आहेत, एका पक्षाचे सर्वश्री काही आहेत, या देशातले एक नॅशनल लेवलचे लीडर आहेत, महान नेते आहेत। ते मला व्यक्तिगत त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही आहे। त्यांच्या नावाच्या मागे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव लागलेलं आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की मला व्यक्तिशः त्या याच्यावर करेल की तसं जर त्यांच्यावर मी जर व्यक्तिगत टीका टिप्पणी केली म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर मी टीका टिप्पणी करतोय असं होईल, आणि ते मला आयुष्यात करायचं नाही आहे। कारण की मी जरी हे नसेल तरी मी विचारांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज आहे, म्हणजे विचारांनी आहे। विचारांनी मी या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील, ह्या सगळ्यांच्या विचाराचा मी वंशज आहे। इथं आणखी एक गंभीर आरोप त्यांनी हा केलेला आहे की RSS सोबत तुमच्या वडिलांचे तुमचे संबंध होते। काय म्हणाले यावर? तो पास्ट होता, तो वडील होते, ते सगळ्यांना पूर्ण जिल्ह्याला माहीत होतं, ते वडील होते त्याच्यात। ठीक आहे, मी ही विचारधारा केव्हाच सोडली, जवळपास 15-1 वर्षापासून सोडलं। आणि असे अनेक नेते आहेत, असं काही आजचं काही हे नाही आहे। अनेक नेते इकडून तिकडे जातात, पण मी माझ्या विचारावर मागच्या 10-15 वर्षापासून ठाम आहे। मी त्याच याच्यात केलं। मागच्या वेळेस काँग्रेसचं माझं तिकीट नाही भेटलं मला पक्षाकडनं, याचा अर्थ मी पक्ष सोडला नाही। माझ्या जर मनामध्ये त्या विचारधारेबद्दल हे असतं तर मी तो पक्ष सोडला असता, पण मी सोडला नाही। 5 वर्ष पूर्ण मेहनतीने काम केलं आणि ऑन मेरिट आज मी इथं तिकीट आणलेलं आहे पक्षाचं। आणि माझ्या जिल्ह्याभर मी माझ्या पक्षाचे पाय रोवलेले आहे, त्या विचारधारेचे पाय इथं रोवलेले आहे। आणि आम्हाला सगळ्या 18 पगड जातींना घेऊन न्याय द्यायचा आहे आणि BJPच्या विरोधात लढायचं आहे, हे आमचं ठाम हे आहे। तर एकंदरीतच डॉक्टर अभय पाटील यांनी स्पष्ट केले, ते विचारधारा मागची होती, ते विचारधारा सोडून मी कधीचाच दूर गेलेला आहो, पण मी काँग्रेसचा पाईक आहो, काँग्रेसचा विचाराचा पाईक असल्यामुळे हे जे माझ्यावर आरोप लावलेले आहेत त्या आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहेत। धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला।